असं जरा थोडंसं वानखेडे सर मगाशी म्हटले, डोंगरेजींचं, विजय डोंगरेंचं भाषण त्यांना खूप आवडलं, मलाही आवडलं. समय सूचकतेबाबत त्यांनी या ठिकाणी व्यक्त झाले. आयोजकांनाही माझी विनंती आहे, मला वाटतंय आज नागपूर जिल्ह्याच्या मांगांवर वरुणराजेने फार मोठी मेहरबानी केलेली आहे. पहाटे 5:30 मी या नागपूर नगरीमध्ये आलो. पहाटे 5 वाजेपर्यंत धो पावसामध्ये माझा प्रवास सुरू होता. यदा कदाचित नागपूरमध्ये कालही पाऊस झाला, परवाही झाला, तेरवाही झाला. मात्र आज तुमच्या कार्यक्रमाला पाऊस नाही, त्यामुळे आपण समय सूचकता बाळगली पाहिजे आणि वेळेमध्ये कार्यक्रम संपवला पाहिजे. कारण मला वाटतं तो बाबा वाट बघत बसला असेल, मागे कधी इथून जातील, कधी मी ह्या ठिकाणी बरसतोय. त्यामुळे आपण जरा कार्यक्रम वेळेत करणं गरजेचं होतं. असो, बराचसा वेळ झालेला आहे, मीही जास्त वेळ आपला घेणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगतविख्यात, विश्वविख्यात थोर साहित्यिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय आणि वैचारिक गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून ज्योतिबा फुलेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करू. विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही विनम्र असं अभिवादन करून वासुदेव बळवंत फडकेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खिशामध्ये समोर बसलेल्या माझ्या घरामध्ये, तिजोरीमध्ये, बँकेमध्ये असलेल्या रक्कम रुपये 1 पासून ते रक्कम रुपये 500 पर्यंत या प्रत्येक नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींना देखील या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो. महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो. या देशातील पहिली मागासवर्गीय शिक्षिका, पहिली मागासवर्गीय विद्यार्थिनी मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी, या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी ज्या मानवीरांनी आपलं बलिदान दिलं अशा तमाम ज्ञात अज्ञात सर्वच मानवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. आजवर मातंग समाजाचा इतिहास, निदान या राज्यातला इतिहास जर आपण पाहिला तर मातंग समाजाने आजवर प्रत्येक क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे. हिंदुत्वासाठी देखील या ठिकाणी मातंग समाजाने आजवर आपलं योगदान दिलेलं आहे. इतरांकडे बघितलं तर कोणी म्हणणार नाही हा हिंदू आहे, मात्र मांगाकडे खालून तर वरपर्यंत बघितलं तर म्हणतील की हा प्युअर हिंदू आहे. मांगाला बघितलं की तो हिंदू असल्याची जाणीव होती. त्या पद्धतीने या ठिकाणी मातंग समाजाने हिंदू धर्मासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे. दलितांची चळवळ असेल त्यामध्ये देखील मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे. नामांतराच्या लढ्यामध्ये मातंग समाजाने आपलं बलिदान दिलेलं आहे. हा सगळा इतिहास पाहता मातंग समाजासाठी मात्र आजवर आम्ही काही केलं नाही, इतरांनी तर केलंच नाही, मात्र तुमच्या आमच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी, स्वतंत्र आरक्षणाच्या प्रश्नासाठी ज्या मागवीरांनी मागण्यासाठी जीव दिला त्या स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे यांना देखील या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो. अनेक वर्ष या राज्यामध्ये अनेक नेते मंडळी, अनेक संघटना चळवळ करत होते, आंदोलन मोर्चे होत होते, मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी मातंग समाजाची ओळख निर्माण करून दिली. खऱ्या अर्थाने मातंग समाजाच्या चळवळीला ज्या वीराने धार निर्माण केली त्या स्वर्गीय सोमनाथ भाऊ कांबळे यांना देखील या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती प्रथमतः
माझ्या समोर बसलेल्या सर्व भगिनी आणि बांधवांना, मान्यवरांना सर्वांना या ठिकाणी आमच्या दैवताच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो। निश्चित बराचसा वेळ झालेला आहे, पुढेही मला कार्यक्रमाला जायचंय। 3 तारखेचा कार्यक्रम सर ठरला होता हिंगणघाटला। दुर्दैवाने एकच व्यक्ती आहे, अपेक्षा सगळ्यांच्या आहेत। जवळजवळ 7 राज्यामध्ये संघटनेचं काम आहे, 16 राज्यातली मागं ओळखतात। बऱ्यापैकी संपर्क इतरही राज्यातल्या लोकांशी झाला। मागच्या महिन्यात मी ओडिशाला होतो, वेस्ट बेंगालला जाऊन आलो। एक स्वप्न आहे, एक आशा आहे की आपल्याला मृत्यू येण्यापूर्वी संघटन महत्वाचं असतं। तुमचं गाव पातळीवर असेल किंवा देश पातळीवर असेल, जोपर्यंत तुमची एकी होत नाही, एकीच्या बळाच्या किंवा एकीमुळे झालेल्या फायद्याच्या अनेक कथानक गोष्टी आम्ही बघितल्यात, ऐकलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत। ते स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी निदान डोळे मिटण्यापूर्वी का होईना या देशातला 16 राज्यातला असलेला मातंग समाज हा कधीतरी एकत्रित आला पाहिजे, हे स्वप्न घेऊन या ठिकाणी काम करत असताना अनेक ठिकाणी संघटना पोहोचलेली, संघटन वाढलेलं आहे। आणि या ठिकाणी प्रत्येक गावाची अपेक्षा आहे की भाऊंनी आमच्या गावामध्ये आलं पाहिजे, शहरामध्ये आलं पाहिजे, तालुक्यामध्ये आलं पाहिजे। मात्र दुर्दैवाने माझ्याकडे वेळ फार कमी आहे। मी नेहमी माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आणि सभेमध्ये देखील मी वेळेचं महत्त्व सांगत असतो। कालपर्यंत आम्ही वेळेला या ठिकाणी महत्त्व दिलं नाही। वेळ फार महत्त्वाची असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळ येते। प्रत्येक सजीव असेल निर्जीव असेल, प्रत्येकाला वेळेचं महत्त्व असलं पाहिजे। या ठिकाणी आम्ही ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमचं जीवनमान या ठिकाणी आम्ही या देशामध्ये व्यतीत करत असतो, याच्यामध्ये इतर जाती धर्माच्या इतरांच्या तुलनेमध्ये आपण कशा प्रकारे या ठिकाणी आपलं जीवनमान या ठिकाणी चरितार्थ चालवतो, कशा पद्धतीने जीवन जगतो, याचं आम्ही कधीतरी आकलन केलं पाहिजे। आज जर परिस्थिती पाहिली तर देश स्वतंत्र झाला 47चा, त्याच्यानंतर देशामध्ये बदल झाला, राज्यामध्ये बदल झाला, शहरामध्ये बदल झाला, गावागावामध्ये बदल झाला, अनेक जाती धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये बदल झाला। मात्र दुर्दैवाने आमच्यामध्ये बदल झाला नाही। आम्ही वेळेचं कधी भान राखलं नाही, वेळेचा कधी अभ्यास केला नाही। वेळ प्रत्येकाकडे असते, प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जो जन्माला आला त्याला कधी ना कधी जायचं असतं। मात्र जन्मापासून ते मरेपर्यंतची वेळ त्याच्याकडे असते। वेळ